नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे अशा कोणत्या 3 ते 5 गोष्टी तुम्हाला बोर्ड एक्झामच्या अगोदर करायच्या आहे किंवा नाही करायच्या आहे. आणि या गोष्टी मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स सोबत सांगत आहे आणि सोबतच काही विद्यार्थ्यांशी माझं इंटरॅक्शन झालं त्यांच्या अनुभवातून तुम्हाला या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे मित्रांनो, बघा काही आपले वीक टॉपिक्स असतात, वीक सब्जेक्ट्स असतात, त्याला तुम्ही स्ट्रॉंगमध्ये कन्वर्ट करा. ह्या गोष्टी माझ्यासोबत पण झाल्या. फॉर एक्झाम्पल आपला मॅथ्सचा बघा, मॅथमध्ये ट्रिग्नॉमेट्री असतं, आपण त्या टॉपिकला प्रोक्रॅस्टिनेट करतो, नंतर वाचू आणि शेवटी एक्झामच्या वेळेस मग आपल्याला लक्षात येते की आता तर मी हा टॉपिक कव्हर करू शकत नाही, आपण डायरेक्टली स्किप करतो. म्हणून तुमच्या ज्या प्रिपरेशन लीव्ज आहे ना, याच्यामध्ये बसा, 1 ते 2 दिवस द्या. तो टॉपिक असो, सब्जेक्ट असो किंवा अजून एखादा कन्सेप्ट असो, तो क्लिअर करून घ्या. म्हणजे पेपरच्या अगोदर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही आणि तुम्हाला स्किप करावं लागणार नाही. सेकंड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, फास्ट फूड खाऊ नका बाहेरचा. कारण तुम्हाला असं वाटेल अजून तर 1 महिना आहे, काय होणार आहे, थोडंसं मी फेअरवेलमध्ये जास्त खाल्लं तर, काही सांगता येत नाही, तुमची तब्येतसुद्धा खराब होऊ शकते ऐन पेपरच्या वेळेस. आणि असे प्रत्येक वर्षी मला 3 ते 5 विद्यार्थी मिळतात की सर प्री बोर्ड एक्झाममध्ये तर मला 85, 90-95% होते, बट ऐन पेपरच्या वेळेस माझी तब्येत खराब झाली. म्हणून तुम्ही तुमच्या तब्येतीला जास्तीत जास्त जपा पेपरच्या अगोदर. घरचंच खा, फंक्शन्स वगैरे अटेंड करत असाल तर तिथले खाऊ नका, हे माझं रेकमेंडेशन राहील. नंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे डिस्ट्रॅक्शन. बघा, जे इंस्टाग्राम रील्स असो, यूट्यूब शॉर्ट्स असो, एकदा जर बघायला सुरुवात केली तर कधी 2 ते 3 तास चालले जाणार तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला मग निगेटिव्ह फील होईल, डिमोटिवेटेड वाटणार की अरे यार मी तो वेस्ट केला टाईम, शेड्यूल फॉलो केला नाही. तर डायरेक्टली डिस्ट्रॅक्शन्स किल करा. जेव्हा तुमची डिस्ट्रॅक्शन निघून जाईल, तुमच्याकडे काही करण्यासारखं राहणार नाही, बोरिंग फील होईल, ऑटोमॅटिकली तुम्ही अभ्यास करणार. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की जे पण मूव्हीज असन, पिक्चर्स असन, यूट्यूब व्हिडिओज आहे, ते कुठे जाणार नाही. तुमची बोर्ड एक्झाम झाल्यानंतर तुम्ही ते पुन्हा जाऊन बघू शकता. म्हणून स्टडी हार्ड, पार्टी हार्ड हा वाला नियम ठेवा. जास्तीत जास्त अभ्यासावरच फोकस करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आमचे गुर्जर सर नेहमी म्हणायचे की जे पण तुम्हाला पेन, एक्झाम बोर्ड जे पण गोष्टी यूज करायच्या पेपरमध्ये, त्या अगोदरच विकत करून घ्या आणि त्या यूज करा. म्हणजे जेणेकरून ते फ्री होऊन जाईल. स्पेशली पेन फ्री झाला पाहिजे, हातामध्ये फिट बसला पाहिजे. पेन बघून घ्या की तुम्हाला कोणता पेन वगैरे यूज करायचा आहे, तो आतापासून यूज करा. त्याचा सेट वगैरे विकत घेऊन ठेवा. आणि फिफ्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बघा जसजसे पेपर येईल तसं निगेटिव्ह थॉट्स येणार, फोकस येणार, वेगवेगळे विचार येणार, ओव्हर थिंकिंग वगैरे येईल की माझा पेपर चांगला नाही गेला तर, पेपर खूप हार्ड आला तर. अशा वेळेस मग आपण आजकाल जिओ फ्री असल्यामुळे मित्रांना फोन करतो, फ्रेंड सर्कलसोबत तासनतास बोलतो आणि त्याच्यामुळे आपला भरपूरसा वेळ वाया जातो. तर मी तुम्हाला इथे रिकमेंड करेल, बघा तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग येत असेल ना, तर अशाच लोकांना करेक्ट करा जे तुम्हाला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट कराल. जास्त त्यांच्याशी डिस्कशन करण्यामुळे काही सोल्युशन निघणार नाही, म्हणून ॲक्शनवर जास्त फोकस करा. आणि थर्ड मेजरली तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत डिस्कस करा, मोठ्या बहीण भावांसोबत डिस्कस करा. आणि तरी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुमचे जे फेवरेट टीचर्स असेल त्यांच्याशी डिस्कस करा. पण डिस्कशनमध्ये खूप जास्त वेळ वाया घालवू नका. तर या 3 ते 5 गोष्टी फॉलो करा मित्रांनो. तरी पण काही अडचण वगैरे आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. विश यू ऑल द बेस्ट.